तर कसे आहात मित्रांनो? मजेत ना? मी तुमचा सागर, माझ्या जे सागर ब्लॉग चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत। तर हो, आपण आज चाललोय बैगनवाडी चिंतामणीला। तर बरेच दिवस झाले जेव्हापासून गणपतीचं आगमन झालंय त्या म्हणजे तेव्हापासूनच आपल्याला ते मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी भेट देण्यासाठी बोलवत होते। तर मलाही काही कारणास्तव जाता येत नव्हतं, काही कामातून, आणि त्याच्यानंतर मला माझी तब्येत पण थोडीशी डाऊन झाली। तुम्हाला माझ्या आवाजावरून कळालंच असेल, थोडीशी तब्येत खराब झाली होती, त्याच्यामुळे मला जाता येत नव्हतं। पण आता म्हटलं लवकरात लवकर जाऊन येऊ, शेवटचे दिवस उरलेत, आता विसर्जन वगैरे होणार आहे, तर म्हटलं जाऊया आपण आता, कसंही करून आज जाऊया। तर आता आपण चाललोय आज ओंकार सेवा मित्र मंडळ बैगनवाडीचा चिंतामणी या मंडळाला भेट द्यायला, आणि त्यात तेथील कार्यकर्त्यांची भेट घ्यायला पण। तर त्यांनी आपल्याला बोलवले आहे, तर आपण जास्त वेळ वाया न घालवता डायरेक्ट भेटूया मंडपातच। ढोल ताशाच्या गजरात तुझा जय घोष जल्लोषात, हे ढोल ताशाच्या गजरात तुझा जय घोष जल्लोषात, हे ढोल ताशाच्या गजरात तुझा जय घोष जल्लोषात। रूप तुझं ध्यानी मनी, रूप तुझं ध्यानी मनी, देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी, हे देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी, हे देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी। स्वरूप गोड गणरायाची मंगल मूर्ती, चारी दिशांनी दुमदुमली देवा तुझीच रे कीर्ती। हे ओंकार स्वरूप गोड गणरायाची मंगल मूर्ती, चारी दिशांनी दुमदुमली देवा तुझीच रे कीर्ती। मनोभावी करीतो सेवा बाप्पा घे तू गोड मानुनी, मनोभावी करीतो सेवा बाप्पा घे तू गोड मानुनी, देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी, हे देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी, हे देव माझा लायर बैगनवाडीचा चिंतामणी। मुखाने गातो चिंतामणी तुझी आरती, तुझ्या नाम घोषाने आम्हा साऱ्या भक्तांना येई स्फूर्ती। एक मुखाने गातो चिंतामणी तुझी आरती, तुझ्या नाम घोषाने आम्हा। आज आमच्या बैगनवाडी चिंतामणीच्या वतीने सागरभाऊ जंजाळे गेल्या वर्षी म्हणजे आले नाही, पण त्यांनी आम्हाला सबस्क्राईब भेट दिली होती गेल्या वर्षी गाण्याची। पण यावर्षी वेळात वेळ काढून आले, त्यांचा आम्ही आभार मानतो। आमचे अध्यक्ष कार्तिक पिल्ले, सगळे सदस्य भूषण निलेश सगळे उभे आहेत तिथं। मंडळाच्या वतीने फक्त आभार मानतो, बाकीचे ते दोन शब्द व्यक्त करतील। ह्या वेळेस आपल्याला म्हणजे करायचं होतं गाणं, काही कारणास्तव आणि माझी तब्येत बरी नसल्या कारणाने आपण गाणं करू शकलो नाही। त्यावेळेस आपल्याला पूर्ण म्हणजे मागच्या वेळेस रील दिली होती आणि त्याच्या मागच्या वेळेस एक पूर्ण गाणं दिलं होतं कार्तिक भाऊच्या सांगण्यावरून। तर यावेळेस थोडीशी तब्येत डाऊन असल्या कारणाने आणि थोडंसं आपलं एक सिस्टमचा पण थोडासा प्रॉब्लेम होता, तर त्यामुळे आपला थोडंसं आपण करू शकलो नाही गाणं।
तर नेक्स्ट टाइम मी नक्कीच प्रयत्न करेन कार्तिक भाऊ आपल्या मंडळाला गाणं देण्याचा. 35 नक्कीच नक्कीच 35 इयर्स आहे का आपला बैगनवाडीचा चिंतामणी. बैगनवाडीचा चिंतामणी हा गेला 34 वर्ष पूर्ण झालेले आहेत. पुढच्या वर्षात हा 35व्या वर्षात पदार्पण करणार आहे. तर नक्कीच आम्ही गाणं देण्याचा आपल्याला कार्तिक भाऊ प्रयत्न करू. आणि तुम्ही ओमकार युवा मित्र मंडळ आणि बैगनवाडीचा चिंतामणी ह्या मंडळाने मला इथे बोलवून हा जो मान सन्मान दिला, हा जो मोठा मान दिला, त्याबद्दल मी अध्यक्ष कार्तिक भाऊ, सिद्धार्थ भाऊ, सचिन पोळसाहेब व बाकी इतर सदस्य कार्यकर्ते सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो. आणि एवढे 2 शब्द बोलून गुड मॉर्निंग फ्रेंड्स, सर्वांना गुड मॉर्निंग. तर काल आपण गेलो होतो बैगनवाडी चिंतामणीला. ओमकार सेवा मित्र मंडळ या मंडळाने आपल्याला आमंत्रण दिलं होतं. त्या मंडळाला आपण बैगनवाडीचा चिंतामणी मंडळाला आपण भेट देण्यासाठी गेलो होतो. तर काल आपण गेलो, तुम्ही बघितलं असाल व्हिडिओमध्ये, पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि नंतर मला त्यांच्यासोबत थोडीशी चर्चा वगैरे झाली आणि त्यानंतर थोडेसे माझे कामं होते पर्सनल, ते मी कामं केले आणि रात्री घरी यायला खूप लेट झालं. म्हणून रात्री मी काही तुम्हाला इतकं दाखवलं नाही. तर म्हटलं ब्लॉगचा जो एंड आहे म्हटलं तो आता उद्याच करावा लागेल, कारण की खूप उशीर पण झाला होता, खूप दमलो होतो आणि बरं नसल्या कारणाने आता पण तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की बरं नाही म्हणून लक्षात आलंच असेल तुम्हाला. तर तुम्हाला जो आपला कालचा ब्लॉग कसा वाटला, काल इतके दिवस आपण घराघरामध्ये ब्लॉग करत होतो, काल थोडंसं बाहेर गेलो आपण, बाहेरचं म्हटलं बाहेर दाखवूया, बाहेरचा ब्लॉग दाखवूया. पण ते बाहेरच्या ब्लॉगमध्ये एक ज्यूस वगैरे पिलो मी, त्याच्यामुळे माझा आवाज अजूनच खराब झाला. तर आज काहीतरी उपाय करावे लागतील. तशा गोळ्या वगैरे, औषध वगैरे चालू आहे, आपल्या गोळ्या वगैरे खातोय आपण, पण तरी पण आपल्याला घरगुती उपाय काहीतरी वेगळं करावं लागेल. तर आपण काल जी मंडळाला भेट दिली, व्हिडिओ वगैरे आपण बघितला असेल, त्या मंडळाने माझा सत्कार केला, त्याबद्दल मी तिथे त्यांचे म्हणजे तिथे उपस्थित असताना सुद्धा त्यांचे मी आभार मानले. आणि पुन्हा एकदा व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे मी आभार मानतो की ओमकार सेवा मित्र मंडळ बैगनवाडीचा चिंतामणी या मंडळाने मला बोलवलं आणि जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. खूप खूप धन्यवाद बोलतो त्यांना. आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपण ब्लॉग संपवूया, जास्त काही बोलताच येत नाही मला, आवाज एकदम खराबच झाला आहे. तर जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.